या इधर अपन इधर अपना मिल्क और इधर फ्लोर. कामाची सुरुवात झालेली आहे. पूर्ण दिवस रेकॉर्ड करायचा. खूप काही गोष्टी नवीन असतील माझ्यासाठी, तो शो करायचा. काम करता करता व्हिडिओ शूट करणं थोडंसं अवघड आहे. ट्राय टू अंडरस्टँड. वेलकम टू विशाल आनंद व्लॉग. पहिल्यांदा आपण शूट करतोय. आयुष्यातला पहिला युट्यूब व्हिडिओ असेल जिथे मी पूर्ण डे काय करतो दाखवतो. हातात दुधाची पाकिट आहे. ऑलमोस्ट 8 वाजतात. आपण दूध डिस्ट्रीब्यूट करतोय. माघार तर घ्यायचीच नाही. ऑलमोस्ट 40 ते 45 किलोमीटर ड्राईव्ह केलंय. दिवसभर काय करतो, कसा काय दिवस जातो, सगळ्या गोष्टी अपलोड करूयात. स्वप्नांचा पाठलाग करून स्वप्न पूर्ण होतात हे थोडंसं सिद्ध करतात. आज फायनली आपण 3 आठवड्यानंतर वर्कआउट करणार आहोत. घरची कामं आणि सगळ्या गोष्टी करून सांभाळणं थोडंसं अवघड जातं, पण शेवटी एंड ऑफ द डे तब्येत व्यवस्थित असली पाहिजे. आयुष्यात एकाच गोष्टीचं ऍडिक्शन आहे, म्हणजे व्यवस्थित व्यायाम किंवा शरीर व्यवस्थित असलं पाहिजे. आणि त्याची सुरुवात बाय द वे जिमचा फ्लोर आलाय. ॲक्च्युली ऑलमोस्ट 2-3 आठवड्यानंतर वर्कआउट करायला आलो. तर 5 किलोचा डंबेल्स पण 20 किलोचा वाटायला लागला. आपण घरातली कामं करतो म्हणून एवढं काय हे नाही, पण शेवटी वजन असतं. One, 2, 3, come on! चलो 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 चलो. हा आहे आपला पिंजरा आणि आपण दाखवतो आता कोंबड्यांची अंडी. याच्यात आहेत 4. खाली का आहेत का नाही माहित नाही, पण आपण बघूयात. असतील याच्यात 1. तर मग आपल्या संध्याकाळच्या प्रवासाला सुरुवात होत आहे. तर आपल्याला पोचायचंय गाईंसाठी मका आणायला. चावी राहिली घरात. वेट. हा बोला. ऍक्च्युली गाईंसाठी मका आणायची, ऊस काय पुरणार नाहीये. आणि मग आपल्या प्रवासाला इथून होतीये सुरुवात. सीट बेल्ट घेतो बांधून. खूप जास्त गावाकडचे रस्ते थोडेसे डळमळ अला सीन असतो. तो ह्या हाऊसचे ऍक्च्युली आता थोडंसं दृश्य दाखवतो. हा व्ह्यू बघा. पुण्या मुंबईला पण अशी घरं आहेत ना, अशी गावाला खेड्यापाड्यात बंगलेत. म्हणजे एकंदरीत गावाचं गाव पण तर हरवत चाललंच आहे. मी कोणाला नाव नाही ठेवते, प्रत्येकाला हवं तसं आयुष्य जगावं. पण जे आयुष्य मी लहान असताना माझ्या आजोळ्यात पाहिलंय, म्हणजे माझ्या आजोबांच्या घरी जायचो मी आईच्या वडिलांकडे, तसा व्ह्यू काय आता राहिलेला नाहीये. प्रत्येकाला म्हणजे ना सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग मध्ये राहायचंय. असं साधेपणा कुठं खूप रेअर कुठंतरी एखादं घर असं मिळतं जिथं लोक आजही साधं आयुष्य जगतात. बाय द वे आपण इथून निघतोय. माझ्या हातात आहे ना, ऍक्च्युली मी थोडासा शेतकरी वाटत नाही प्रॉपर. मला खूप जण म्हणतात तुझं आपकी शकल और आपका प्रोफेशन मॅच नाही करतात. बाय द वे ह्या गोष्टी बरोबरच आहेत. हा बंगला लांबून, हा जवळून. आणि आपण निघतो आता डोंगराकडे गाईंसाठी मका आणण्याकरता. तर हा मी आणि पाठीमागा हा मका गाईंसाठी तोडायचा आहे. कॅमेऱ्याच्या पाठीमागा आहे टेम्पो. तर सगळं काम करायचं आहे. 50 गाईंच्या चाऱ्याची व्यवस्था करायची. तर आपण काय म्हणतात त्याला, ग्लब्स आणि आपली ह्याला काय कत्ती काय कोयता घेऊन तयारी. झपुक एकदम 15-20 मिनिटात सगळं क्लिअर करून टाकू. हसून खेळून काम करायचं, म्हणजे कामासारखं नाही वाटत. भेटूयात मका कापल्यानंतर.
म्हणजे मी प्रत्येकाला म्हणतो की आयुष्य खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे, कोण काय म्हणतं त्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. ते दुर्लक्ष कधी करता येतं, जेव्हा तुम्ही अशा प्रसन्न वातावरणात असता. आय डोंट हॅव इवन वर्ड्स टू एक्सप्रेस. हे जे ना, हे वातावरण आहे ना, हे शब्दात व्यक्त न करता येणारी, म्हणजे काय सांगू त्याला, न व्यक्त करता येणारी एक फिलिंग आहे किंवा अनुभव आहे. हा फक्त फील करता येणार आहे, बाकी सांग शब्दाच्या पलीकडचा विषय. पाठीमागं गाईंसाठी मका थोड़ा दिखाते यार. तुमको नहीं दिखाएंगे तो किसको दिखाएंगे? तुमको ऐसा कंधे पे बिठा के लेके जा रहे हैं, दिख रहा है क्या? तुम्हारा बोझ मैंने मेरे कंधे पे लिया है बाय दे. हा पाठीमागं मका आहे, ह्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे. हा ते वरती स्वेटर घातलं होतं तर ते जास्त गरम होत होतं, म्हटलं थोडंसं काढतो आणि 2 शब्द तुमच्याशी बोलतो आणि मग परत आता इकडचा राहिलेला टप्पा आपण उडवून घेऊयात. बाय द वे, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओत बनवून राहा, जाऊ नका. दिवसभर भाऊ काय करतो थोडंसं कळायला पाहिजे ना बरोबर. डोंगर कसं वाटतं डोंगर? आयुष्यात खुश राहायचं असेल ना तर स्वतःची कंपनी एन्जॉय करायला शिका. बाय द वे सगळ्या गोष्टी होतील. एवढ्या महिने तिने बॉडी बनवली तर फ्लेक्स बनताय. बॅक डबल बायसेप्स, थोडंसं फ्लेक्स केलं भारी वाटतं. काय आपल्याला जे आवडतं व्हिडिओ पाहिला असेल, 2025 संपवायला लास्ट 6 महिने राहिलेत. आपण ऑलमोस्ट पकडूया 200 दिवस. तर पुढचे 200 दिवस मी तुमच्यासोबत असेल. हरला असेल, पडला असेल, आयुष्यात कुठंतरी मागं पडला असेल तर पुढचे 200 दिवस सोबत राहा. माइंडसेट सगळा चेंज होईल आणि भेटूयात. कोणी बघणारं कोणी ऐकणारं नसेल, आपण आहे, आपण सोबत करूयात. बाय द वे, लव्ह यू ऑल. थँक्यू फॉर वॉचिंग.